नमस्कार मंडळी, शोभास किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीनयुक्त पालक मिक्स आणि वेगवेगळ्या कडधान्यांपासून बनवलेलं थालीपीठ। चला तर मग त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते बघून घेऊया। प्रथम मी एक अर्धी जुडी पालक घेतलेला आहे। नंतर कडधान्यामध्ये आपण मसुरा घेतल्या मोड आलेली, मूग मटकी घेतलेली, लसूण आणि हिरवी मिरची घेतली, पनीर घेतलेला आहे, गाजर घेतला, शिमला मिरची, कोबी आणि त्याचबरोबर ओवा, तीळ, जिऱ्याची पावडर, धने पावडर, हिंग आणि मीठ एवढ्या वस्तू आपण याच्यासाठी आज घेतलेल्या आहे इथे। चला तर मग आता आपण एक एक गोष्ट याच्यातली किसून घेऊया। प्रथम मी कोबी किसणार, नंतर शिमला मिरची, गाजर, पनीर या चारही गोष्टी मी किसून घेणार। त्यानंतर मटकी आणि मसुरा, लसूण आणि हिरवी मिरची हे एकत्र मी ग्राइंडर करून घेणार। चला तर आपण आता या वस्तू किसून झाल्या आहेत। कोबीचा किस केलेला आहे, गाजराचा केला, पनीर पण किसून घेतलेला आहे, पालक बारीक कापून घेतला, इकडे शिमला मिरची पण बारीक करून घेतली आणि इकडे मटकी आणि मसुरा एकत्र बारीक करून घेतले। आणि आता याच्यामध्ये आपण घेणार आहोत नागलीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ। आता आपण हे मिक्स करू याच्यामध्ये। मी थोडं जास्तच करत आहे कारण आमच्या घरात हा पदार्थ सगळ्यांना खूपच आवडतो। आणि मी आता टाकत याच्यात डाळीचं पीठ थोडंसं, आणि याच्यानंतर मी जे टाकत आहे मसाले, याच्यात थोडा ओवा टाकत आहे, 2 चमचे तीळ टाकले, थोडासा हिंग टाकला, जिरे पावडर टाकले अर्धा चमचा आणि धने पावडर सुद्धा जवळजवळ अर्ध्यावरती चमचे घेतलाय। आणि कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद टाकत आहे। हे झालं आपलं आता सगळं थालीपीठची तयारी। आता मी एकत्रित सगळं छानपैकी मळून घेते। हे सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी एकजीव। प्रोटीनयुक्त असा हा पदार्थ आपण आज झटपट आणि छानपैकी पावसाळ्यात खावासा वाटणारा पदार्थ आपण बनवत आहोत। तसं करायला पण तो अगदी सोपा आहे। आता हे आपलं पीठ भिजवून छानपैकी तयार झालंय। आता आपण हे 2 मिनिट बाजूला ठेवूया आणि गॅसवर तवा तापत ठेवू। चला आता तवा तापलेला आहे आपला, आणि आता आपण थालीपीठ थापून घेऊया। आणि थालीपीठ भाजण्यासाठी मी तुपाचा वापर करत आहे। थालीपीठ थापताना पाण्याचा हात लावायचा, म्हणजे ते व्यवस्थित छानपैकी पसरलं जातं। आणि आता आपण हे थालीपीठ तव्यावर टाकणार आहोत। आता आपण याच्यावरचं झाकण काढत आहोत। बघा छानपैकी त्याला वाफ आलेली आहे। आणि वरून थोडंसं तूप टाकणार आहोत। आता आपण दुसऱ्या बाजूने पण थोडंसं भाजू देऊ याला, मग त्याला छानपैकी टेस्ट येते। आपलं एक थालीपीठ आता भाजलेलं आहे, आपण ते आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आता हे नवीन तयार केलेलं थालीपीठ परत मी त्यावर टाकत आहे। आणि त्याच्यावर वाफ बसण्यासाठी मी झाकण ठेवत आहे।
आता आपण याचं पण झाकण काढूया आणि याच्यावरून पण मी थोडं तूप टाकत आहे. आता आपण बघू शकतो किती छान कलर आला आहे त्याला. आणि हे पण आपलं थालीपीठ चांगल्यापैकी भाजलेलं आहे. ते पण आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे थालीपीठ आपल्याला खाण्यासाठी हाय प्रोटीनयुक्त तयार झाले आहे आणि आपण ते दह्यासोबत खाऊ शकतो. तुम्हाला जर आवडले असेल तर घरी तुम्ही ट्राय करायला हरकत नाही आणि नक्की मला कळवा.